नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। गोकुळ शिरगावमध्ये चाकू हल्ल्यात दोघे गंभीर जखमी। गोकुळ शिरगाव येथे बहिणीसोबत बोलण्यावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून बुधवारी दुपारी 2:30च्या सुमारास MSCB कार्यालयासमोर हा प्रकार घडला। या घटनेची तक्रार साहिल शिवाजी वाघमारे वय 21 राहणार कागलेमाळ गोकुळ शिरगाव यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि संशयित आरोपीपैकी एक सौरभ चोरडे हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी सौरभ मोहन चोरडे राहणार कनेरी, आयुष चव्हाण राहणार कनेरवाडी, सनी चव्हाण राहणार कनेरवाडी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी सौरभ चोरडे याने वैभव पाटीलला भेटण्यासाठी बोलवले होते। त्यावेळी वैभव पाटीलने माफी मागण्यास सुरुवात केली, मात्र चोरडेने त्याच्या कानशिलात मारून डोक्यात बिअरची बाटली फोडली। त्यानंतर सनी चव्हाण आणि अनोळखी व्यक्तीने वैभवला पकडून ठेवले, तर आयुष चव्हाणने चाकूने त्याच्या हातावर वार करून त्याला जखमी केले। भांडण सोडवण्यासाठी गेलेले साहिल वाघमारे आणि त्याचा मित्र शिवानंद यांनाही आरोपींनी मारहाण केली आणि परत आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदूम हे तपास अधिकारी आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।